म्हणजे महाभारतापासून हा मंदिर बांधलेलं आहे आणि इथे देवी आली होती, पण का रिटर्न गेले जास्तीत जास्त आता माहिती नाही. ती कारला जाऊन राहिली. अच्छा. नंतर मग इथं पंचायतीला कायच नव्हता, आम्ही फक्त यायचो जायचो. नंतर आम्हाला एकाने पालखी काढा म्हणून, तर मी सर्व मुलांनी आमचे जोडचे सर्व पालखी काढायला सुरुवात 1945ला पालखी काढायची सुरुवात केली. अच्छा. नंतर अशी अशी मग लॉकडाऊन नंतर सर्वांना माहीत पडलं मंदिर हा. अच्छा. नंतर आम्ही पालखी काढून फुल गर्दी व्हायला लागली. आता लोकांना माहिती पडलं आणि नंतर एकविरा इथे रामाची देवस्थान उत्सवाच्या दिवशी देवीची यात्रा निघते असते ना, तेव्हा पालखी काढतो आम्ही. अच्छा. ते रामाच्या देवळापर्यंत जाते. का कोरलेली रूप दगडामध्येच आहे. अच्छा. कोरीवच आहे. अच्छा. नंतर ते ज्याला मुखवटा लावले त्याला, तिथं लोणावळ्याचा मुखवटा तिथं पण ते दगडामध्येच आहे. त्याची इथं पण दगडामध्येच आहे. 5 पाटाने कोरलेली. ती पाय तिकडनं दगडावरती उमटलेले आहेत. देवी फिरून गेले त्याचा असा ते आकार दिलेला आहे. जसे रिटर्न गेले तशी आकार दिलेला आहे त्याच्या पायाचे. तिथे उमटलेले पाय आणि त्या साईडनं जायला रस्ता आहे. एका साईडनं जायला रस्ता आहे. पाण्याचा प्रवाह आहे तिथं, तिथे पाय आहेत. हौद म्हणजे अशा ठिकाणी बांधला का जिथं पाण्याचा प्रवाह आहे तिथंच बांधला. म्हणजे आंघोळीला पाणी कमी पडता नाही, कमी पडतो नाही म्हणून. आणि हौद आहे 18 बाय 18 आणि 12 फूट उंच. आणि 1 वर्ष पाणी पुरतो.